पर्यावरण रक्षणासाठी गो कास्टचा पुढाकार. लोधिवली येथील गोवर्धनधाम गोशाळेत मशीनचे लोकार्पण. लोधिवली, रायगड. वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गो कास्ट, शेणापासून बनवलेली लाकडासारखी काठी, हा लाकडाला सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. याच सामाजिक आणि पर्यावरणीय हेतूने प्रेरित होऊन रायगड जिल्ह्यातील लोधिवली येथील गोवर्धनधाम गोशाळेत नुकताच गो कास्ट बनवणाऱ्या मशीनचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. उपक्रमाची पार्श्वभूमी. गोवर्धनधाम गोशाळेत सध्या 150हून अधिक गायींचे पालनपोषण केले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या शेणाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागावी आणि त्यातून गोशाळेला आर्थिक हातभार मिळावा, या उद्देशाने सीएसएलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री ओम प्रकाश श्रीवास्तव यांनी हे मशीन गोशाळेला दान केले आहे. उद्घाटन सोहळा. मंगळवार 6 जानेवारी रोजी सांस्कृतिक व धार्मिक गुरुकुल महाड येथील ह.भ.प. श्री रामदासभाई महाराज यांच्या हस्ते गो कास्ट मशीनचे विधिवत पूजन व उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सचिन पवार उपस्थित होते. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवर. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी जमली होती, ज्यामध्ये प्रामुख्याने श्री प्रसन्न धर्माधिकारी, जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद नवी मुंबई, आचार्य पुरोहित, संपर्क प्रमुख ह.भ.प. श्री लबडे महाराज, संस्थापक अध्यक्ष गोवर्धनधाम गोशाळा डॉक्टर विलास पाठक, पशुवैद्यकीय अधिकारी चौक, तसेच विश्व हिंदू परिषद कुलाबा जिल्हा समितीचे सदस्य श्री रुपेश मेस्त्री, खालापूर विहिंपचे श्री भावेश लोखंडे, महावितरणचे अधिकारी श्री सुहास कुंभार, श्री रवींद्र जैन, श्री रुपेश लबडे, जीवदया प्रेमी श्री किशोर ओसवाल आणि रायगड टुडेचे संपादक श्री राजशेखर परब यांच्यासह अनेक गोभक्त उपस्थित होते. गो कास्टचे महत्त्व. गो कास्ट हे लाकडाला एक सक्षम पर्याय आहे. अंत्यसंस्कार, वीटभट्ट्या किंवा होळी यांसारख्या ठिकाणी लाकडाऐवजी गो कास्टचा वापर केल्यास हजारो झाडांची कत्तल थांबवता येते. गोशाळेच्या या उपक्रमामुळे आता स्थानिक पातळीवर प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मोठी मदत होणार आहे. नमस्कार, मी प्रसन्न धर्माधिकारी. मी गौसेवक आहे. कपिलाश्रम गौशाळा खारघर इथे मूळचा राहणारा. आणि इथे आपला जो हा प्रकल्प, गोकास्ट प्रकल्प, जो आपण गोवर्धन धाम गौशाला लोधिवली इथे जो लावला आहे, त्याकरता प्रमुख सहकार्य जे त्यांच्यामार्फत लावण्यात आलेलं आहे ते श्री आशिष श्रीवास्तवजी, केमट्रॉन सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, डोनवट यांचे व विश्व हिंदू परिषदची व बजरंगची समस्त टीम, कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे लावलेला आहे. तर या सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. आणि हा प्रकल्प राबवून इथे पर्यावरणाचं रक्षण करून आपण प्रत्येकाने याच्यात सहभाग घेऊन इथे यांना मदत करावी, ही सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती. ही जी गोकास्ट मशीन आहे, ह्या मशीनमधनं हा गोकास्ट जवळजवळ 1.5 फुटाचा तयार होतो. आणि याचा आपण हे पाहू शकता जर इथे कॅमेरा घेतला तर, हे आपण जवळजवळ दिवसाला असे 1000 या मशीनीमधनं काढू शकतो. आणि ह्या गोकास्टचा फायदा हा आहे की हे इंधनाकरता लाकडाचं सगळ्यात मोठं रिप्लेसमेंट आहे. आणि जिथेही आता होळी आली आहे, जिथे पण आपण लाकूड इंधन म्हणून वापरतो आहे, तिथे त्याच्याऐवजी आपण याचा उपयोग करू शकतो. होळीला म्हणा किंवा जवळपासच्या परिसरातले जेवढे अंत्यविधी करता जे लाकडं वापरल्या जातात, तिथे पर्यावरणपूरक लाकडांची कटाई न करता आणि गोधनाचा बरोबर उपयोग करता, कारण गोधन पण वाया गेलं नाही पाहिजे म्हणून आपण गोधनाचा उपयोग करून असे गोकाष्ट तयार करतो. आणि ते आपण इथून जवळपासच्या स्मशानभूमी, अंतधाम जिथे होतात तिथे आपण याचं वितरण करू, याकरता आपण इथे हा प्रोजेक्ट लावलेला आहे. जवळजवळ 3 ते 4 हजार रुपयाच्या ह्या गोकाष्टमध्ये, म्हणजे जवळजवळ 500 ते मला वाटतं 1000 किलो 2000 किलोमध्ये ही जी आहे हे गोकाष्ट लागतात अंत्यविधी करता. आणि 3 ते 4 हजारामध्ये अंत्यविधी पूर्ण होऊ शकतो. तर माझी सगळं जवळपासचे जेवढे जाणकार नागरिक आहेत त्यांना ही विनंती आहे की ही जी आपण इथे गोकास्ट मशीन लावली आहे त्याचा उपयोग करून इंधनाकरता, लाकूड वाचवण्याकरता आपण उपयोग करावा आणि पर्यावरणाकरता पूरक असं आपण जे कार्य त्याच्यात सहभागी व्हावं. सर, गोकास्ट बनवताना शेणाच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये अजून काय मिक्स केलं जाऊ शकतं? थोडासा आपण त्याच्यात भुसा टाकू शकतो, पण आपला प्रमुख जो उद्देश राहील तो गोकास्टच राहील, कारण की आपलं इंधन म्हणजे गोमय इथे जास्त बनत आहे. आणि जर पूजा करता कोणाला हवे असले तर त्याला जर त्याने आम्हाला विनंती जर केली विशेष, तर आपण त्याच्यात मग दुसरं पूजेकरता जे साहित्य लागतं, सामुग्री लागते, ते याच्यात मिक्स करून त्याचे आपण छोटे तुकडे करून आपण ती मंदिरांमध्ये देखील वितरित करू शकतो.
हवना करता, हवन करता किंवा पूजे करता, यज्ञ करता, तर असा हा प्रकल्प आपण गोवर्धन धाम गौशाळा लोधिवली इथे चालू केलेला आहे. आणि याकडे आपण केवळ उत्पादन म्हणून न पाहता, केवळ प्रोडक्ट म्हणून न पाहता, आपण एक गौसेवा, कारण गौमाता वाचली पाहिजे फक्त हा आपला ध्येय नाही. तर गौमातेने जे आशीर्वाद दिलेले आहे, गोमय वसते लक्ष्मी, म्हणजे जे आपल्याला गोमय दिलंय त्याचा उपयोग पुन्हा आपण वापरून एनर्जी कन्झर्वेशन, म्हणजे आपण पुन्हा रिसायकल कसं करू शकतो ते गोधन, आणि पर्यावरणाला कसं वापस देऊ शकतो, याकरताच आपण याचा उपयोग करावा, म्हणून आपण हा इथे प्रोजेक्ट लावलेला आहे. पुनश्च एकदा माझी इथलं सगळं जवळपासच्या खालापूर, खोपोली इथले जेवढे आपले लोक आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्यांना पुनश्च विनंती की त्यांनी ह्या गोकाष्ट मशीन आणि इथे जे गोकाष्ट बनतात जे त्याचा वापर करावा आणि पर्यावरणाकरता, पर्यावरणाचं रक्षण करावं, हातभार लावावा, आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे गौमातेची सेवा याकडनं ऑटोमॅटिकच म्हणजे होऊन जाईल. नमस्कार, मी डॉक्टर विलास सर्जेराव फाटक, चौक येथे पशुधन विकास अधिकारी आहे. या गोशाळेला जे काही शासनातर्फे सेवा पुरवण्याचं जे काम आहे ते आजारी पडल्यानंतर असेल किंवा इतर काही पूरक गोष्टी असतील यासाठी त्यांना मदत करणं शासनातर्फे मी पाहतो. आणि आता यांना जो इथं जो एक प्रयोग, एक उत्कृष्ट प्रयोग राबवण्याचं सुरुवात केलेली आहे ते गोकास्ट बनवण्याचं. या गोकास्टामधून एकच आहे की पर्यावरणपूरक लाकडासारखीच वस्तू जी तयार होते त्याच्यामुळं बरंचसं झाडे कापण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी होईल आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचेल. जे आपण जे झाडं कापण्याचा जो प्रयत्न करताय तो चुकीचा आहे. लावणारी संख्या कमी झाली आणि कापणारी संख्या जास्त झाली असं दिसून येतं. आता या गोकास्टामधून जर पाहिलं तर आपल्याला मूळ जुना जे काळ होता म्हणजे स्मशानभूमीमध्ये गोवऱ्यांचंच प्रमाण जास्त होतं, परंतु वेळ जसे लोकांना जसं जसं सोपं वाटायला गेलं तसं लाकडाचा वापर वाढत गेला. आता उलट आपण त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणं आवश्यक आहे. सर्वांनी मिळून याच्यामध्ये निर्णय घेणं आवश्यक आहे की हे गोकास्ट कसं फायद्याचं आहे. याचा प्रचार आमच्या खात्यातर्फे आम्ही तर करतोयच, परंतु या गोशाळेतर्फे अजून कुठे ज्या ठिकाणी होईल काही भजन कीर्तन किंवा जे लोकोपयोगी जे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील त्या ठिकाणी याचा प्रचार होणं आवश्यक आहे, जेणेकरून याची महती वाढेल आणि लोकांपर्यंत ती आपलं गोकास्ट केलेलं आहे ते पोहोचेल. शेणानं सारवण केल्यानंतर ती पावित्रता निर्माण होते. एवढी पावित्रता कशानेही निर्माण होत नाही. आज विशेष म्हणजे या गोमातेच्या शेणातून एक गोकास्ट नेमकं बाहेर तयार केलं जाते आणि या यंत्राचं, मशीनचं या ठिकाणी आज उद्घाटन झालं असं मी जाता जाता जाहीर करतोय.